आपण पाहत आहात भगीरथ राजा 24 न्यूज। हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। गिरीश महाराज बारी यांनी आपल्या चालू असलेल्या नवनाथ कथासार कार्यक्रम जळगाव येथील कथेमध्ये आजकाल चालू असलेली वास्तविक परिस्थिती लोकांसमोर मांडलेली आहे। ज्योतिषशास्त्र, ॲस्ट्रोलॉजी असेल, ज्योतिषशास्त्र असेल, पॅरानॉर्मलॉजी असेल। पॅरानॉर्मलॉजी म्हणजे भूत भविष्य वर्तमान कळवणारे। आता भूत भविष्य वर्तमान कळवणाऱ्यांवरती विश्वास ठेवायचा कारण की जर त्यांनी आपलं भविष्य पाहिलं असतं तर त्याच्या स्वतःच्या अगोदर आपल्या अगोदर त्यांनी त्यांचं भविष्य सुधरवलं असतं। ज्योतिषशास्त्र हे नाथांचे डोळे आहेत असं म्हटलं जातं। नारायणांचे डोळे आहेत। ज्योतिष म्हणजे नारायण भगवंतांचे डोळे आहेत। पण आज ज्योतिष सांगणारे जे आहेत ते लुबाडणारे जास्त आहेत, आशीर्वाद देणारे कमी आणि नजर लावणारे जास्त आहेत। आणि 75% याच्यामध्ये माऊल्याच फसतात। मग आमच्या मुलाचं कसं होईल, मग आमचं कसं होईल, काय होईल पुढे त्याच्या आयुष्यात, मुलं, अरे त्याचं लग्न तर होऊ दे माय, त्याला मुलं होतील की नाही, ते नोकरीला लागतील की नाही, तोपर्यंत तू आली कुचकी गेली कुचकी, बरोबर की नाही? हा विचार पुढचा कशाला करता, आताचा करा ना। पुढचा विचार कर्माचा करा की कर्माच्या प्रारब्धातून पुढचा जन्म मिळायला नको। इथे जे दुःख भोगलं ते इथेच सुटलं, देवा पुढचा जन्म माणसाचा नको देऊ, जनावराचा दे समाधान राहील, पण मनुष्याचा नको देऊ। महाराज त्यांच्या पायावर डोकं टेकवलं आणि हा आदर सत्कार इकडे वाढू लागलाय। म्हणून हे जे चमत्कार करणारे लोक आहेत ना, यांच्यावर जास्त विश्वास नाही ठेवायचा। जास्त म्हणजे ह्या कलियुगामध्ये आता चमत्काराला नमस्कार करायची वेळ नाहीये, कारण इथे सगळेच्या सगळे हे जे चमत्कार करतात ना, हे टोटल ढोंगी आहे। आपण ज्यांच्यावरती विश्वास ठेवतो, आपले जे सद्गुरुनाथ आहेत, आपलं आयुष्य त्यांच्या चरणावरती वाहून द्यायचं, आपलं आयुष्य त्यांच्या चरणावरती वाहून द्या। पण हे जे गल्लीत फिरणारे ढोंगी आहेत ना, यांच्यावर विश्वास नका ठेवू। आणि तुम्ही ओळखायला शिका। आता एक 2-3 दिवसापूर्वीची का 8 दिवसापूर्वीची घटना आहे। त्या माणसावरती 376चा गुन्हा दाखल आहे आणि तरी सुद्धा 5 वर्ष ती मुलगी त्याच्याकडे राहिली। 12 वर्षाची होती, 17 वर्षाची झाली। त्या 12 ते 17 वर्षाच्या काळामध्ये तो नीच नराधम हरामखोर, काय बोलावा आता त्याला, तो नालायक त्या मुलीवरती अत्याचार करत राहिला। तिनं माईबापांना सांगितलं नाही का? का नाही सांगितलं? कारण की तिच्यावरती दबाव होता। आणि शेवट इतक्या खालच्या थरावरती गेला तो व्यक्ती की त्यानं तिच्या गुप्तांगावरती चटके दिले सिगरेटीचे, तिच्या अंगावरती चटके दिले। का? तर म्हणे तू जर कुणाला सांगितलं की तुझ्या सोबत हे असं घडलंय तर तुझा जीव घेईल। ती मुलगी त्याच्याकडे कीर्तन शिकण्यासाठी गेलेली होती, तो कीर्तनकार होता। लगेच मी जरी असेल तरी सुद्धा विश्वास ठेवू नका। कुणीही असेल तरी विश्वास ठेवायचा नाही। कारण इथे आज आपण आपल्या घरामध्ये आई वडील भाऊ बहीण जर असतील तर एकत्र राहावं असं म्हटलं जातं। पण लेक जर घरात एकटी आहे ना, आणि लेक जर 10 वर्षाची आहे, तर बापाने सुद्धा घरात थांबू नये असं श्रीमद भागवत कथेमध्ये सांगितलं जातं। बापानं सुद्धा लेकीला 5 वर्ष वयाची झाल्यानंतर निवस्त्र पाहू नये असं म्हटलं जातं। पण हा विचार आपण करत नाहीये, कारण आपल्या मनामध्ये पाश्चात्य देशाची संस्कृती घुसलेली आहे। लाख 2-2, 3-3 लाखाचे मोबाईल, हे मोठे मोठे टीव्हीचे डबडे, त्याच्यावरती आपण अश्लील गाणे पाहतो, अश्लील व्हिडिओ पाहतो आणि ते पाहिल्यानंतर आपल्या मनामध्ये तो विकार उत्पन्न होतो। विकार उत्पन्न झाला की काम, क्रोध, भय, भीती, राग आणि त्याच्यानंतर मग बलात्कार। मग तुम्ही म्हणाल की हे असं कसं घडलं? आमचे संस्कार, तुमचे संस्कार कमी नाही पडले, तुम्ही एकांतात, चुकीच्या एकांतात बसलेले होते म्हणून हे काम घडलेलं आहे। म्हणून विश्वास कुणावरही ठेवू नका, मी असेल तरी सुद्धा। कारण की भगवंताच्या नामाचा व्यापार करणारे भरपूर निघालेले, भगवंताच्या नामाचा धंदा करणारे भरपूर निघालेले आहेत आजकाल। गावात घुसून आम्ही कथा करतो, आम्ही 1 रुपया घेत नाही तुमच्याकडून, आम्ही गावात येतो पण कथा करतो, असे भरपूर लोक आहेत। उदाहरण सकट देईल तुम्हाला मी।
तिथल्या गावातल्या बायकांवरती अत्याचार करतात, तिथून निघून जातात, त्यांचा व्हिडिओ क्लिप बनवतात. सांभाळून राहा. विश्वास कोणावर ठेवू नका. जे समोर चित्र चांगलं दिसतंय ते खरंच चरित्रानं चांगलंय का हे ओळखायला शिका. जिसे समझते हो अपना तुम